देवेंद्र फडणवीसने मला इथं गोळ्या जरी घातल्या तरी मी उठत नसतो. खऱ्या मागण्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही. मनोज जरांगेंनी आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही असा निर्धार केलाय. मात्र आंदोलनाच्या विरोधात सदावर्तेंनी हायकोर्टात धाव घेतली आणि यावरून जोरदार खडाजंगी रंगली. हायकोर्टात नेमकं काय घडलं पाहूया. आंदोलनामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. जरांगेंकडून कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झाल्याचं याचिकाकर्ते सदावर्तेंनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. यावेळेस आदेशाच्या उल्लंघनाबाबत जरांगे आणि वीरेंद्र पवारांना नोटीस पाठवली का असा सवाल कोर्टानं केला. तर नोटीस पाठवली, मात्र जरांगेंनी स्वीकारलेली नाही. जरांगेंकडून आदेशाचं पालन करण्याची हमी मिळाली होती असं महाधिवक्त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर नियमात नसताना आमरण उपोषणाला परवानगी का दिली असा सवाल कोर्टानं विचारला. यावेळेस परवानगीवेळी आमरण उपोषणाचा उल्लेख नव्हता असं महाधिवक्त्यांनी कोर्टात म्हटलं. त्यावर सर्व सुविधा पुरवण्याचे आदेश जारी केले. दरम्यान हुल्लडबाजी करणारे आंदोलक हे घुसखोर असल्याचा आरोप जरांगेंच्या वकिलांनी केला. तर कोर्टाच्या निर्देशांचं पालन करणार असून जनतेला वेठीस धरणाऱ्यांवर कारवाईचा इशारा सरकारनं दिला. मी कालही आणि आजही जरांगे पाटलांना मी आवाहन केलेलं आहे की ज्या लोकांना आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आझाद मैदानावरच फक्त बसावं. अन्यत्र कोणी गेलं तर ते ह्या आमच्या आंदोलनामध्ये आमचे आंदोलनकर नाही आहेत, त्या आंदोलनात सहभागी झालेले हे कार्यकर्ते नाही आहेत असं स्पष्ट समजण्यात यावं. जी आमच्या आंदोलनाच्या नावाखाली जी लोक बाहेरून काही गोंधळ घालतात, सामान्य लोकांना त्रास देतात, जनतेला विटेल धरतात, त्यांच्यावर मात्र कारवाई होणार आहे. ती कारवाई करावी लागेल, त्याच्यात काही संदेह नाही आहे. दादांनी काल तुमच्या सर्वांसमोर सांगितलंय असं कुणी करत असेल, कुणी घुसखोर असेल, मुद्दाम करत असेल, त्यांना तुम्ही तुमच्या भाषेत उत्तर द्या. त्यांनी कोणाची गय केलेली नाही. आणि स्त्रियांचा आदर करणं हा आपल्या प्रत्येक समाज मनाचा एक आरसा आहे आणि तो सांगण्याची कोणाला गरज नाही. तो धडा आपल्याला घरातच मिळतो आणि तो सर्वांनी पाळावा हेच दादांचं कालचंही सांगणं होतं. मनोज जरांगेंच्या आंदोलनाची परवानगी, ते मुंबईतील रस्त्यांवरच्या आंदोलकांच्या मुद्द्यावर कोर्टानं थेट निर्देश दिल्यानं सरकार नेमकी काय पावलं उचलणार याकडे आता लक्ष लागलंय. मात्र कोर्टाच्या आदेशानं कारवाई करताना आंदोलन चिघळणार तर नाही ना याची सरकारनं काळजी घ्यायलाच हवी. अन्यथा मराठा आंदोलन चिघळणं सरकारला परवडणारं नाही. वैदेही काणेकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.